ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि धाव पूर्ण झाली. पहा धावा कशाही होते, धावा येणं महत्वाचे आहे. शेवटचा सामना लीग फेज मधील साखळी फेरीतील या दोन्ही संघांचा आणि निश्चित दोन्ही संघांना विजय हा अनिवार्य असणार आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश दाखल करण्यासाठी. तर निश्चितच तीच लढत ती जगदोजात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 22 नटगार्डन निश्चितच आपण पाहतोय पहिली धाव धावफलकातील जरूर लगावली जाते. निष्कर्ष पुन्हा एकदा स्लाइस केले चेंडूला ओदी पॉइंट रिजन फॉरवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्विक रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दुसरी धाव देखील अर्जित. या दोन धावांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 3 ट्रॅक बुलेट संघ कालच्या दिवसातील पहिल्याच सामन्यात आपण पाहिलं ट्रॅक बुलेट संघाने सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती रचली होती. 86 धावांचा विक्रम याच संघाच्या नावावरती आहे. ज्या प्रकारे भावेशने ज्या नोटवरती सुरुवात केली या संपूर्ण स्पर्धेची अप्रतिम दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली. परंतु त्याच भावेशला यावेळी पहिल्या चेंडूवरती गारद केला. पहिल्या चेंडूवरती त्याला पवेलियनच्या दिशेने माघारी परतवले. स्विंग एनिमीज खूप चांगल्या प्रकारची लेंथ, खूप चांगल्या प्रकारची लाईन ऑफ स्टिक आणि ऑफ स्टिकच्या बाहेरचा कॉरिडॉर आणि जी लाईन आहे लाईन आपल्याला पाहायला मिळते. जी लेंथ देखील गुड लेंथ स्पॉट पिच केला जातो वारंवार. हलकासा गुड लेंथ आणि त्याच्यात थोडासा पुढेचा अर्धा 6 ते 8 मीटरच्या दायऱ्यामध्ये चेंडू जेव्हा पिच होतो तिथे मात्र फलंदाजाला इथे बीट करताना पाहायला मिळतात. निष्कर्ष पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. लेंथ मागे खेचली आहे. हलकासा आपण पाहतो अतिरिक्त उसळी बाउन्स पाहायला मिळाला त्या ठिकाणी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. पहिला मॅन्डेटरी पॉवरफुल षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय. केवळ इकॉनॉमिकल राहील तर महत्वपूर्ण विकेट घेऊन देखील जाणारा राहिलाय. त्यामुळे सक्सेसफुल ओव्हर टिल नाव. शेवटचा चेंडू षटकातील या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. कनेक्ट केला या चेंडूला ओव्हर दी कव्हर हा खेळला गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या इथे होतील पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून 1 शॉट पंचांचा इशारा येतोय. 22 नटगार्डनच्या माध्यमातून 1 शॉट 1 धाव शॉट घेतली गेली आहे. त्यामुळे मिळेल ती केवळ एकच धाव या चेंडूवरती. 1 शॉट चा इशारा जरूर आलाय. त्यामुळे निश्चितच एकच धाव मिळेल. केवळ 4 धावा मित्रांनो षटक इथे पूर्ण झालाय. केवळ 4 धावा खर्च केल्यात. 1 गडी इथे गमावलाय तो टीम ट्रॅक बुलेट संघाने. स्काय वॉकर संघाचा प्रवास जर पाहायचा झाला तर पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी. ज्या प्रकारे आपण पाहिलं कमी धावसंख्येत निश्चितच रोखलं गेलं स्काय वॉकर संघाला. तो सामना पराभूत झाला. परंतु दुसऱ्या सामन्यात ज्या प्रकारचा कमबॅक केला अतुलची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. निष्कर्ष असेल निसर्ग असेल यांची गोलंदाजी पाहिली आणि कमबॅक करत असताना आपल्या संघामध्ये आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमधील द्विगुणित करताना हा संघ पाहायला मिळाला. दुसऱ्या संघातील विजय तोच आत्मविश्वास तेच मोमेंटम पुन्हा एकदा पुढे कॅरी फॉरवर्ड करत असताना तिसऱ्या सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ज्या प्रकारे आपल्या समोर फिक्चर्स झालेत सेमीफायनलचे मागील सामन्यात चॅलेंजर्स संघाने विजय मिळवत असताना सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते जी फिक्स झाली आहे. मोरागाव चॅलेंजर्स विरुद्ध मोरागाव थंडर्स. अनुप नायर विरुद्ध अनिकेत गुरव ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील विजयी संघ अर्थातच मोरागाव वॉरियर्स विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ असेल जो चौथा संघ आपल्याला प्राप्त होईल सेमीफायनल मध्ये जरूर पाहणं तेवढंच उत्सुकतेचं असेल. स्काय वॉकर्स की ट्रॅक बुलेट. बुलेट सारखा प्रवास ट्रॅक बुलेट संघाचा सुरू जरूर झाला परंतु त्यांची गाडी ट्रॅक वरून थोडीशी घसरताना मध्यंतरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता ती पुन्हा एकदा ट्रॅकवर येईल का हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बोलबाला स्काय वॉकर संघाचा पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला तो गोलंदाज प्रताप. सुरुवात सिंगलने झाली जरूर. यावी सुरुवात चेंडूचा इशारा येतोय. यस वाईडर लाईन थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात बरेचशी लाईन बाहेरची चेंडूची पाहायला मिळते. मित्रांनो ट्रॅम्प लाईन बिलॉंग्स टू दी अंपायर. जरी फलंदाज शफल झाला ट्रॅम्प लाईन शफल होऊ शकते परंतु तरी देखील तुमच्याकडे एक विशेष मर्यादित कॉरिडॉर आहे त्यामध्ये चेंडू हाताळावे लागतील. टाइम गेलाय खूप चांगल्या प्रकारे. चेंडूला लोअर फुलटॉस चेंडू होता कव्हरच्या दिशेने चेंडूला प्लेस केलाय. प्लेसमेंट खूप चांगल्या प्रकारची. गॅप मध्ये चेंडूला दाडून देत असताना 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रणनीती आहे. या रणनीतीवरती स्टिक करावा लागेल. दोघांना इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पहिला गडी जरूर पहिल्या चेंडूवरती बाद झाला भावेश सारखा फलंदाज परंतु यावेळी चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाखल 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. सिंगल डबल डबल सिंगल याच प्रकारे पुढे जावं लागेल. खराब चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. कृष्णा
यावेळी कॉट बिहाइंड द विकेट. कृष्णाच्या खांद्यावरती होती बिस्ता, परंतु कृष्णाला माघारी पाठवलंय. विकेट नंबर 2 डाऊन. चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. कृष्णा यावेळी कॉट बिहाइंड द विकेट. कृष्णाच्या खांद्यावरती होती. चेंडूवरती मोठे प्रहार लागतील. यावेळी कॉट बिहाइंड द विकेट. कृष्णाच्या नवीन बॅटर हा एका मिनिटाच्या आत बॅटिंगसाठी रेडी झाला पाहिजे, अन्यथा टाइम आउट दिला जाऊ शकतो. त्यामुळे या संघाची अर्थात ट्रॅक बुलेट संघाची बॅटिंग लाईनअप ही आधीपासून चर्चेत होती. डेप्थ आहे या संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये. त्यामुळे निश्चितच भले टॉप ऑर्डर थोडेसे क्विक सक्सेशन मध्ये विकेट्स गेले. टॉप ऑर्डर जरी कोलॅप्स झाला तरी मिडल ऑर्डर त्यामुळे निश्चितच या संघाकडून अपेक्षा असेल कमबॅकची. विनय येत आहेत यावी बॅटिंग मार्कवरती. पहिल्या मॅच मध्ये चांगला फिनिशिंग टच दिलेला विनयने आपण पाहिलाय. काल देखील कालच्या दिवसात विनयच्या माध्यमातून. आता मात्र खऱ्या अर्थाने विनयच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची आवश्यकता ट्रॅक बुलेट संघाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मागून प्रताप सज्ज. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला खेळून काढलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तत्परतेने त्या ठिकाणी येत आहेत आणि माझ्या मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. निष्कर्ष ॲथलेटिक खेळाडू आहेत निष्कर्ष. खूप चांगल्या प्रकारे चेंडूवरती येत आहेत, ताबा मिळवतात. क्विकली थ्रो एकाच धावती समाधान मानावं लागलंय. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क विनय झालेत. एका धाव्या धावफलक पुढे सरसावला जाऊन पोहोचला. 9व्या धावसंख्या होती 2 गडी बाद. वरगाव ट्रॅक बुलेट यावेळी 22व्या बॅटमधून चांगला फटका. मिड विकेट झोन कम्प्लिटली पार करत असताना आरपार 2 धावा साडीचा फटका. पण ज्या प्रकारचा टान्स आहे, ज्या प्रकारे शफल होतात बावीस, स्वतःवरती खूप चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे आणि ज्या प्रकारचे फटके खेळतात त्यांच्या शरीरयष्टीकडे उंचीकडे पाहता इतके मोठे फटके त्यांच्याकडून खेळले जातील अपेक्षित नसतं, वाटत नसतं, परंतु तेच सरप्राईज पॅकेज म्हणून समोर येतात आणि हे पॉकेट डायनामो सारखे प्रतिस्पर्धी खेळाडूवरती बॉलर्सवरती बरसताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार यॉर्करने इथे मात्र षटकाची केली आहे सांगता. 2 षटकांची अंतिम धावसंख्या दाखल होती. 2 गडी बाद 11 ट्रॅक बुलेट. थँक्यू. असेल फॉर्मॅलिटी असेल या स्पर्धेतील बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेण्यात आला आहे. यस, चांगला निर्णय आहे. जेव्हा तुमच्याकडे जे महत्वाचे फलंदाज आहेत ते क्रीजवरती आहेत, खेळपट्टीवरती आहेत, तेव्हाच तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करून घ्यावा लागेल आणि त्यासाठी हा निर्णय. धावसंख्या दफलवरती 11 2 गाडी बाद 2 षटकांच्या अंती पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात आला आहे. विनय अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहेत. चला काही करा, दोन्ही संघाने विनंती असेल. स्काय वॉकर, ट्रॅक बुलेट चला मित्रांनो, मैदानातून आवाज येत आहेत, कॉन्फिडन्स बूस्ट केला जातो गोलंदाजाचा. प्रत्येक क्षेत्ररक्षकामध्ये तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. बॉडी लँग्वेज खूप चांगल्या प्रकारची स्काय वॉकर संघाची. तो दुसऱ्या बाजूला विनय स्वतःवरती आता आत्मविश्वास दाखवणे गरजेचे. विनयकडे असलेला क्लास, ती क्षमता त्यांच्याकडून आता दाखवणं आवश्यकता, कारण की बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप इन विकेट आणि एक लॉंग ऑन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वॉकर लेन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. डॉट बॉलने सुरुवात केली आहे.
गोलंदाजी बाकवरती आपण दक्षला पाहतोय. दक्ष अजून एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूने यावर्षी इम्प्रेस केलाय आणि दक्ष उपयोग खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग पॉवर प्लेसाठी नेहमीच केलेला आपण पाहतो. स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून, अतुलच्या माध्यमातून दक्षकडे पेस चांगल्या प्रकारचा आहे. नियंत्रण गोलंदाजीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळत आहे. यावेळी कशा प्रकारचं एक्झिक्युशन, फुलटॉस चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. फुलटॉसला स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दाद नाहीये. विनयची हाईट खूप आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. चेंडूची ट्रॅजेक्टरी देखील पाहिली जात असते आणि स्लाइस कोणत्या दिशेने केलाय, कशा प्रकारे केलाय हे देखील पाहणं महत्वाचं. निश्चितच एकदा जरूर आयोजित केली जाते स्ट्राईक इथे रोटेटिंग धावसंख्या दाखल करते 12. अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने चेंडूला कट केलं जात आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडेसे बाहेर जाणारे चेंडू ते हाताळले जातात. मिडल आणि ऑफस्टिकच्या लाईन वरून चेंडूला वळण देण्याचा कसब, तिथून चेंडूला बाहेर काढणं खेळताना थोडेसे कठीण पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कल्याण चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. ते हाफ वॉली दिली जात नाहीये ना. फुलटॉस मिळत आहेत, ज्युसी फुलटॉस मिळत आहेत ज्यावरती मोठे फटके इझिली खेळले जातात. थोडंसं नाही तर बरंचसं कठीण करून ठेवलं गोलंदाजांनी. दोन्ही बॅटर्सला हात खोलण्यासाठीची आवश्यक लेंथ तिथे दिली जात नाहीये आणि याचाच परिणाम आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. धावफलकावरती नजर टाकायची झाली तर जाऊन पोहोचला तो 13 या धावसंख्येवरती 33 रन्स स्कोर कार्ड. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहतोय, तितका बाउन्स या चेंडूवरती मिळाला नव्हता. बॅकफुटला आलेत. बॅकफुट वरून निश्चितच षडंपूल केलाय. खराब थोडंसं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर्स तेवढं कम्युनिकेशन पाहायला मिळत नाहीये. पहिली धाव तुम्हाला क्विक घ्यावी लागेल तर दुसऱ्या धावेची तिकडे संधी निर्माण होत असते, परंतु ते पाहायला मिळत नाहीये. सिंगलवरती समाधान मानतायत. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 14 या धावसंख्येवरती. या षटकात केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 चेंडू हाताळले दक्षिणे आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल राहिला. बॅटिंग पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू दिलं नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर, डायरेक्ट हिट झालेली नाहीये. सेकंड रनचा अटेम्प्ट झालाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या 2 धावा, षटक इथे होईल पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 गडी बाद. टीम ट्रॅक बुलेट ॲट द एंड ऑफ द ओव्हर. समाप्त झाला. घाई करा. स्काय वॉकर्स टीम 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे. 25 मिनिटांपैकी आपण पाहतोय या ठिकाणी 18 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केलाय. 2 षटक अजून शिल्लक असणार आहेत. तुमच्याकडे 7 मिनिटांचा अवधी केवळ उरलाय. अतुल 7 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायची आहेत याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज प्रणय येताना आपल्याला पाहिलं. पवन, माफ करा, पवन येतोय. षटक क्रमांक 14 पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. टॉपेज अफुल्लातून अजून एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद. विनय वाकुते बघले येताना आपल्याला पाहिलं. पवन, माफ करा, पवन येतोय. क्रमांक 14 पहिल्या चेंडूवरती अफुल्लातून
One more wicket down. A brilliant piece of fielding. One more wicket down. कुटुंबाचा शेवटी पुन्हा एकदा षडमशाप आपल्याला पाहायला मिळतो. रणनीतीबद्ध गोलंदाजी वारंवार पवनच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे हाताळले जात आहेत. अजून एक विकेट मिळेल का इथे पाहावं लागेल. यस, फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. अनावश्यक इथे मात्र ही धाव घेण्यात आली. वन मोर विकेट डाऊन. यस टीचे. झाल्यावरती परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ट्रॅक बुलेट संघाचं झालंय काय. IPL मध्ये आपण मुंबई संघामध्ये पाहतो स्टार एकापेक्षा एक अनेक स्टार कास्टने भरलेला संघ, परंतु विजय त्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळत नाही. तशी काहीशी परिस्थिती ट्रॅक बुलेट संघाची पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात अफलातून परफॉर्मन्स आशा पल्लवित केला, परंतु त्यानंतर थोडंसं निराशाजनक कामगिरी होताना पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये अत्यंत दडपणाखाली प्रेशर अंडर प्रेशर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फक्त 19 स्थिरावलेली पाहायला मिळते. 19 रन्स ऑफ स्कोर कार्ड. नंतर येणारा सिंगल या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो 21 त्या धावसंख्येवरती. भावेश तडगाडन एका बाजूने एक एंड एक खिंड लढवताना पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्या एंडला त्याला 7 कोणाशी मिळत नाहीयेत. कन्सिक्युटिव्हली रेग्युलर इंटरव्हल्स वरती विकेट्स कमवल्या जातात, प्रयत्न केले जात आहेत भावेशच्या माध्यमातून, परंतु स्विंग अँड मिस. षटक इथे होईल कंप्लीट. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 घेऊन येताना अतुल पाहतो. अतुल चला 5 मिनिटांचा अवधी आहे केवळ आपल्याकडे, ज्यामध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. स्टार्टिंग एंड आपल्याला पाहायला मिळतोय. उदेश पहिला चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या इंग्रजीला चेंडू ब्रश होतोय. खेळपट्टी दरम्यान चेंडू या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. थांबलेला डॉट बॉलने सुरुवात केली अतुलने या षटकाची. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू यावी विकेटची अपील पंचांनी फेटाळली आहे. दुसरा चेंडू लगातारचा. अतुलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय, अतुल फ्लाईट देतो, आमंत्रित करतो फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु त्या चेंडूमध्ये पेस नसतो, वेग नसतो, ती पॉवर जनरेट करावी लागेल. परंतु पिचिंग अप्रतिम दर्जेदार. यावेळी थोडासा क्विकर वन यॉर्कर लाईन इथे हिट केली. या आधीच्या चेंडूंवरती फ्लाईट दिला होता, यावेळी फ्लाईट ट्रॅजेक्टरी पाहायला मिळाली आणि यॉर्कर लगातारचा तिसरा चेंडू डॉट बॉल. यार पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकला गेलेला चेंडू बॅकफुटला वेट केला, फटका खेळलाय जरूर, परंतु एक धाव तिकडे अर्जी दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, तर नाही. 22 येथील स्ट्रायकिंग एंडला चौथ्या चेंडूवरती एक धाव कन्सिड केली केवळ.
अतुलने मोमेंटम प्राप्त झाल्यानंतर ते कॅरी करत जाणं, पुढे घेऊन जाणं, सामन्याला पुढे घेऊन जाणं, हे मात्र स्कायवॉकर संघाने खूप चांगल्या प्रकारे केलंय. पहिल्या चेंडूपासून त्यांना मोमेंटम मिळालं. यावेळी स्टेप आउट झाले भावेश. त्याच्या बॅटमधूनही मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. भावेशला पाहिलं होतं, न्याहाळलं होतं, स्टेप आउट होत आहेत. चेंडूमधील गती अजून कमी केली आणि टप्पा अजून पाठीमागे खेचताना आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव या चेंडूवरती देखील येताना पाहायला मिळते. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या डावातील. चांगला फटका आलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतायत. शेवटच्या चेंडूवरती येतोय तो चौकार आणि या 4 धावांसहित धाव फलक जाऊन पोहोचेल तो यावी 27 या धावसंख्येवरती. लक्ष असणार आहे ते विजयासाठी स्कायवॉकर संघाला 28. लक्षात घ्या मित्रांनो, काल लायन्स संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली झाली. शेवटच्या चेंडूवरती येणारा षटकार, तो षटकार कारणीभूत ठरला त्यांच्या पराजयासाठी. यावेळी त्याच प्रकारचं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. इनिंग समाप्त झाली आहे. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 28 धावांचं लक्ष असणार आहे. आपण लगेचच वळणार आहोत नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. टीम बुल्स आणि लायन्स. अच्छा माफ करा, कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनूपचा एक बरोबरचा किताब बाकी होता, आपण तो देतोय. मॅन ऑफ द मॅच आपण देतो या ठिकाणी अनूपला कालच्या सामन्यातील. चला अतुल अँड टीम काही घरात थोडीशी विनंती असेल, लक्ष असणार आहे या ठिकाणी 28 धावसंख्येचा 28 विजयी संघ सह दाखवला गेलेला अंतिम 4 मध्ये अर्थातच सेमीफायनल मध्ये ज्या ठिकाणी त्यांचा सामना रंगणार आहे तो टीम मोरागाव वॉरियर्स संघासोबत. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल मोरागाव वॉरियर्स. यानंतरचा होणारा सामना मी पुन्हा एकदा कॉल करतोय. टीम बुल्स संघाचे संघनायक आणि टीम लायन्स संघाचे संघनायक दोघांनी या टॉससाठी. लायन्स अँड बुल्स टॉससाठी यायचे प्लीज, वेळ नाही आपल्याकडे. लायन्स अँड बुल्स टॉससाठी यायचं आहे. चला 25 मिनिटांचा अवधी भावेश कंपनी आपल्याला देखील असणार आहे. ट्रॅक बुलेट संघ विनय येतात गोलंदाजी मागवरती. पहिलं महत्वाचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन तर बॅटिंग मागवरती आपल्याला पाहायला मिळेल अतुल आणि पवनची जोडी टीम स्कायवॉकर संघासाठी. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर बॅट लेफ्ट, वेल लेफ्ट नाही तर हा बॅट लेफ्ट म्हणावा लागेल, लेफ्ट केलाय.
व्हाईट बॉल जाईल या अंदाजामध्ये, परंतु कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी दाद दिलेली आहे पंचांनी. डॉट बॉलला सुरुवात एक चांगल्या नोटवरती विनयने सुरुवात केली आहे. अर्ली ब्रेक थ्रूज इथे द्यावे लागतील, महत्वपूर्ण फलंदाजांना बाद करावा लागेल विनयला. फ्लाईट दिला होता या चेंडूला, चेंडूच्या खाली तितक्या चांगल्या प्रकारे येऊ शकलेले नाहीये, तर सिंगल इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, बॅट बाउन्स. एक धाव कंप्लीट ऑफ द मार्क होत असताना पवन पहिली धाव फलकावरती लगावली जाते. धाव संख्येचा केला जातो तो श्री गणेशा टीम स्काय वॉकर मोरेगाव स्काय वॉकर संघासाठी. अतुल येथील स्ट्रायकिंग इनिंगला काल खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इनिंगला खूप चांगल्या प्रकारे बिल्ड केलं. अतुलच्या खेळाची ही खासियत राहिली आहे, वैशिष्ट्य राहिलं आहे नेहमी. लेट फटके खेळतो, टान्स खूप चांगल्या प्रकारचा, पॉवरफुल बॉटम हँडचा उपयोग. पहिल्या चेंडूवरती ऑन द राईट चेंडूला कनेक्ट केलंय, ओ दी कव्हर हा फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, हलकासा फंबल त्या ठिकाणी कृष्णा यांच्याकडून, परंतु धाव सेकंड रनसाठीचा अटेम्प्ट केलेला नाहीये, रिस्क घेतलेली नाहीये, मोठी धावसंख्या नाहीये, त्याचमुळे काही रिस्क घेतली नाहीये. राईट हँड व लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन, मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दाखल 2. या चेंडूवरती चांगला प्रहार, चेंडू गॅप मध्ये धाडून देण्याचा प्रयत्न, 2 धावा जरूर मिळतील. फ्रंट फुटवरती कमिट झाले, लोअर फील्डर्स मध्ये चेंडूला कन्वर्ट केला आणि त्यानंतर अपिश कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक झाला तो 4 या धावसंख्येवरती, 4 रन्स ऑफ स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा विनंती करतोय, मोरेगाव बुल्स आणि मोरेगाव लायन्स दोन्ही संघाचे संघाने टॉस साठी यायचं. नरेन प्लीज खराब चेंडू ऑब्लिक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा बाहेरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न झाला. चेंडूचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून. कमी धावसंख्येचा कुशन नसताना हे अशा प्रकारचे एक्स्ट्राज मात्र खऱ्या अर्थानं तुम्ही गुन्हा करताय. 5 धावा, चांगला फटका ऑन साईडला खेळला जातोय. या चेंडूवरती किती धावा मिळतील तर निश्चितच आपण पाहणार आहोत. 2 धावा जरूर कुठल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, निश्चितच 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. त्यावेळी 7 या धावसंख्या होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, रिस्क फ्री क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटर पवन आणि अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विनयकडे ज्याच्याकडे नजरा आहे तर ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी विनयच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता, तो ब्रेक थ्रू आतापर्यंत येऊ शकलेला नाहीये, परंतु अजून एक चेंडूचा इशारा येतोय. ऑफ ब्रेक मध्ये चेंडू टाकले जात आहेत, चेंडूला फ्लाईट दिली जाते, परंतु तुम्हाला लाईन अँड लेंथ देखील तेवढीच योग्य ठेवणं महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. फील्डमध्ये हलकीचे बदल, हवाच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं वाईड केलं जातंय. वाईडिश लॉंगॉन आपण पाहतो, आनंदला सेट केलाय. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी आणि आनंदच्या दिशेने चेंडू येतोय. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळालाय. शेवटच्या चेंडूवरती येते ती विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वाईडिश लॉंगॉन आपण पाहतो, आनंदला सेट केलाय. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी आणि आनंदच्या दिशेने चेंडू, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळाला. थँक्यू. नेक्स्ट मॅच साठी लायन्स टीम लायन्स संघाचे संघनायक नरेन टॉस साठीचे त्वरित. नरेन टॉस साठी यायचं. नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळते ट्रॅक बुलेट संघासाठी आनंद. चांगली कॅच कंप्लीट केल्यानंतर आनंद गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. तर फलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत राजा, माफ करा, परसू यांना. अतुलला साथ देण्यासाठी 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 20 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 24, 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावांची आवश्यकता. अतुलला एक महत्वपूर्ण विकेट असणार आहे टीम स्कायवॉकर संघाची. चला भावेश, 2 षटकांदरम्यान फक्त 1 मिनिटांचा अवधी असतो आपल्याला. विनंती असेल घाई करा. 25 मिनिटाचा देखील आपल्याकडे एकंदरीत अवधी आहे. दरम्यान नेक्स्ट मॅचच्या पिकअप फटका, खूप चांगला शॉट, 2 धावांसाठीच आपल्याला पाहायला मिळेल. दिशा दाखवली केवळ. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी मिसेस अश्विन कोकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. लायन्स संघाचे संघनायक टॉस साठी आपण वळतोय.
नरेन लायन संघाचे संघनायक नरेन विनंती आहे, चला लवकर या, घाई करा. 10 तसं दाखल करूया. 2 धावांच्या माध्यमातून 10 10 रन्स स्कोर कार्ड. व्हाईट बॉल, 16 चेंडूचा इशारा आहे, तो आहे पंचांच्या माध्यमातून. ऑन दी लाईन इज ऑल्सो व्हाईट. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो काही क्लोज कॉल्स असतात ज्यामध्ये प्रत्येक वेळी आपण गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाला नेहमीच फेअर डिलिव्हरी वाटत असते. एखाद्या बॅटरला विचारलं तर त्याला नेहमी व्हाईट बॉल वाटत असतो, परंतु निश्चितच पंचाचा निर्णय त्या ठिकाणी अंतिम असतो. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन आणि त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करणं देखील आपल्याला अनिवार्य आहे. त्या संघात आपण कधी 11 चला लायन संघाचे संघनायक नरेन विनंती आहे, टॉस साठी यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. भावेश येता चेंडूसाठी प्रयत्न पुरेपूर केलाय पण तो झेल होऊ शकलेला नाहीये. खूप मोठा रनअप आपल्याला भावेश कडून पाहायला मिळाला. बरंच मोठं ग्राउंड क्लिअर केलं परंतु चेंडू खाली येत असताना अंतिम क्षणी आज झेल होऊ शकलेले नाही. परंतु प्रयत्नांना जरूर दाद दिली गेली पाहिजे. सुरेख प्रयत्न भावेशच्या माध्यमातून इथं होताना पाहायला मिळाला. 2 धावा दरम्यान जरूर पूर्ण केल्या जात आहेत. अतुलची विकेट ही सर्वाधिक महत्वाची विकेट त्याचे असणार आहे स्कायवॉकर संघासाठी आणि त्याचाच झेल घेण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. जोखून दिला पूर्णपणे भावेशने स्वतःला परंतु कॅच होऊ शकलेली नाही. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक दिलाय तो यावेळी 13 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. सुरेख चेंडू यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी खाली राहतोय चेंडू परंतु सुरेख चेंडू डॉट बॉल. नरेन जर कुठे असतील तोही द्यायचंय टॉस साठी. नरेन लायन संघाचे संघनायक नरेन टॉस साठी यायचंय. यावेळी चांगल्या प्रकारे चेंडूला लॉफ्ट केला. गवडी कव्हर, रिस्ट वॉक पाहायला मिळाला, टायमिंग पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला, हँड कॉर्डिनेशन पाहायला मिळाला या चेंडूवरती. या फटक्यामध्ये अतुलच्या माध्यमातून एकच धाव केवळ आली आहे परंतु निश्चितच अशा प्रकारचे फटके कोणत्याही बॅटरला आत्मविश्वास देऊन जातात. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो. यावेळी 14 या धावसंख्येवरती 43 रन्सवरती स्कोर कार्ड. अजूनही 14 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. या आतापर्यंत या इनिंग मध्ये जो खेळ आपल्याला पाहायला मिळतोय 20 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. फ्लिक केला जातोय यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूला फील्ड करतील त्यावर पुन्हा एकदा एकेरी धाव. कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाही. सिंगल डबलच्या माध्यमातून देखील धावा पुढे जात आहेत. हळूहळू का होईना परंतु स्कायवॉकर संघ हा विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि या रनचेसची जबाबदारी पूर्णतः जरूर अतुलवरती असणार आहे. लेट कट ऑफ अप्रतिम दर्जेदार प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला झेल घेण्यासाठी परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. प्रयत्न करतात पूर्णतः प्रयत्न करतात परंतु नशिबाची साथ तितकी प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये. नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळत नाही ट्रॅक बुल संघाला. दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या दाखल 16 रन्स वर स्कोर कार्ड. एक गडी बाद. टीम स्कायवॉकर विजयासाठी या ठिकाणी होणे अजून आवश्यक असणार आहे. त्या तब्बल 12 धावा येणारे चेंडू शिल्लक असलेले 18. चला नरेन आपण यायचं त्वरित लायन्स संघाचे संघनायक नरेन श्रीमती अश्विन कोकरे मॅम आपल्यासोबत जोडल्या गेल्या ज्यांच्या शुभ हस्त्यावर नाणे फेकीचा कौल करणार आहोत. Maybelline New York, new Superstay Lumi Matte Foundation. चला नरेन Chapter of my life, I keep it real. बॅटिंग पावसाचा निर्णय घेण्यात आला आहे. Foundation. अतुल Luminous matte look. च्या माध्यमातून हा बॅटिंग पावसाचा निर्णय निश्चितच योग्य निर्णय अगदी योग्य क्षणी आलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय. New Superstay Lumi Matte Foundation from Maybelline New York. Delicious flavors, finest potatoes. Lays साठी काहीही.
नवीन गोलंदाजी बागवरती बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतल्यानंतर आपण पाहतोय अंकेश वरती विश्वास दाखवलाय. अंकेश येतात बॅटिंग पॉवर प्लेसाठी महत्वपूर्ण षटक. यामध्ये मात्र विकेटसाठी जावं लागेल ट्रॅक बुलेट संघाला. अतुल पहिल्या चेंडूवरती फ्लॅट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक वन बाउंड चेंडूला कलेक्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या डावाचा पूर्ण प्रयत्न इथे होणार नाहीये. प्रकाश दिला त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंड वरून फलंदाज परशुने आणि योग्य निर्णय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बाउंड्री रायडर्स म्हणून प्रोटेक्शन देत असताना. अंकेश पुन्हा एकदा सज्ज. कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह स्क्वेअर कटच्या माध्यमातून धावा करण्याचा प्रयत्न, धावा कलेक्ट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल वाढवावे लागतील तर प्रेशर निर्माण होईल. धावसंख्या फलकावधी 17-17. पुन्हा एकदा भावेशकडून प्रयत्न झाला होता फ्रंट ऑन डाईव्ह करण्याचा. कठीण होता झेल जरूर, परंतु हा झेल देखील होईल ड्रॉप. नेक्स्ट मॅचचा टॉस जरूर आपण करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक सज्ज झालेत. आपल्यासोबत श्रीमती अश्विन कोकरे देखील सज्ज आहेत. तेच झालं. दोन्ही संघांचे संघनायक सज्ज. टॉस केला गेलाय. लायन्स हैव वॉन द टॉस. राजीव अंकल की कंप्लेंट है टॉस तो जीत रहे मैच कब जीतेंगे. हरीश आपल्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. चांगला फटका यावी अतुलच्या बॅटमधून येतोय. या चेंडूवरती मिळतील धावा 4. विजयाच्या अधिक नजीक येऊन पोहोचलाय तो आता मात्र. स्कायवॉक. हरीश आपल्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. चांगला फटका अतुलच्या बॅटमधून येतोय. या चेंडूवरती मिळतील अतुलच्या बॅटमधून येतोय. या चेंडूवरती मिळतील